1985 मध्ये एका निळ्या डोळ्यांच्या सुंदर अभिनेत्रीने पडद्यावर एंट्री घेतली आणि संपूर्ण देशाला वेड लावलं। राम तेरी गंगा मैली या पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार झालेली ती अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी। पण यशाच्या शिखरावर असतानाच ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली। नंतरच्या काही काळात मंदाकिनी फेमस गँगस्टर दाऊद सोबत क्रिकेट मॅच पाहताना दिसली आणि मंदाकिनीचं नुकतंच फार्मात आलेलं करिअर डब्यात गेलं। तेव्हापासून तिच्या नावाभोवती दाऊद आणि अंडरवर्ल्डचा शिक्का बसला तो बसलाच। पण खरंच तिचं आणि दाऊदचं काही रिलेशन होतं का? दाऊद इब्राहिम सोबतचं नाव जोडलं जाण्यापासून ते बॉलिवूडला कायमचं रामराम ठोकण्यापर्यंत मंदाकिनी कुठे गायब झाली होती आणि आज ती नक्की काय करतेय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावती। मंदाकिनीचा जन्म 30 जुलै 1969 मधला एका अँग्लो इंडियन कुटुंबात जन्मलेली ही निळ्या डोळ्यांची पोर। तिचे वडील जोसेफ हे ब्रिटिश होते तर आई मुन्नी काश्मीरी मुस्लिम। मंदाकिनीला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ती पुढे जाऊन सिनेमात काम करेल, पण देवाने सौंदर्यच इतकं अफाट दिलेलं की नशिबानं तिला रुपेरी पडद्यावर आणलं। तसा बॉलिवूडमधला मंदाकिनीचा प्रवास फारच छोटा राहिलाय। राजकुमार निर्मित राम तेरी गंगा मैली हा मंदाकिनीचा पहिला चित्रपट होता। त्या चित्रपटात मंदाकिनीचे काही आक्षेपार्ह आणि बोल्ड सीन शूट करण्यात आले होते। त्यापैकी तुझे बुलाए ये मेरी बाहे या गाण्यात 16 वर्षांच्या मंदाकिनीला पांढऱ्या पारदर्शक साडीत धबधब्याखाली अंघोळ करताना दाखवण्यात आलं होतं। ते दृश्य आक्षेपार्ह होतं, पण तरीही सिनेमात ठेवण्यात आलं होतं। दुसऱ्या सीनमध्ये मंदाकिनीला एका लहान मुलाला स्तनपान करताना दाखवण्यात आलं होतं। तो सीनही खरं तर सेन्सॉर व्हायला हवा होता, पण निर्माते आणि दिग्दर्शकांनी जाणून बुजून ते सीन सिनेमात तसेच ठेवले। झालं, पिक्चर हिट झाला आणि मंदाकिनीला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला। त्या सीनबद्दल जेव्हा मंदाकिनी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, मी माझ्या मर्जीने ते सीन शूट केले होते, कारण कथेची ती गरज होती। माझ्यावर कुणी जबरदस्ती केली नव्हती, पण मला आनंद आहे लोक मला त्या सीनमुळे का होईना पण लक्षात ठेवत आहेत। राम तेरी गंगा मैलीच्या अफाट यशानंतर मंदाकिनीने आणखीन काही व्यावसायिक चित्रपटात काम केलं, पण राम तेरी गंगा मैलीनंतर झालेली तिची हॉट अँड बोल्ड प्रतिमा ती कधीच बदलू शकली नाही। त्या सिनेमामुळे मंदाकिनी रातोरात स्टार झाली होती। अनेक निर्माते आणि दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमात घेण्यासाठी इच्छुक होते। 85 ते 90च्या दरम्यान मंदाकिनीने मिथुन चक्रवर्ती सोबत डान्स, गोविंदा सोबत प्यार करके देखो आणि अनिल कपूर सोबत तेजाब या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं। सगळं पब्लिक तिच्या रूपानं घायाळ झालं होतं। त्यात स्वतः गँगस्टर दाऊद इब्राहिम सुद्धा होता। 80चं दशक संपुष्टात येत होतं तेव्हा देशाच्या राजकारणात आणि बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा प्रभाव वाढू लागला होता। करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार यांचं वर्चस्व कमी होऊन अंडरवर्ल्डमध्ये नवीन खेळाडू सामील झाले होते। त्यांनी आपापल्या गँग बनवल्या होत्या। त्यातलीच एक होती दाऊद इब्राहिम याची डी कंपनी। कासकर भाऊ, राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन आणि छोटा शकील असे मोठे गँगस्टर मिळून ती गँग चालवत होते, पण दाऊद इब्राहिम कासकर हाच त्यांचा म्होरक्या होता। 1987 ते 88 पासून दाऊदचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये वावर वाढला होता। बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत उठणं बसणं, त्यांना पार्ट्यांना बोलवणं हे सगळं दाऊद ठरवून करत होता। पुढे जाऊन तो दुबईत राहिला आणि पाकिस्तानच्या मदतीने त्याने मुंबईत 1993 साली बॉम्बस्फोट घडवून आणले। दाऊदची सगळ्या जगात दहशत झाली। एकीकडे दाऊद आपलं गुन्हेगारी जगत सांभाळत होता आणि दुसरीकडे त्याची बॉलिवूडवर कमांड होत होती। नेमकी त्याच वेळी त्याची मंदाकिनीवर नजर पडली आणि 1995 मध्ये दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं। सुरुवातीला याची कुणाला कानोकान खबर नव्हती, पण 1995 मध्येच मंदाकिनी दाऊद सोबत दुबईच्या एका स्टेडियममध्ये क्रिकेट पाहताना कॅमेऱ्यात कैद झाली। दोघांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला। फिल्म इंडस्ट्रीत ती गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि मंदाकिनीचं दाऊद सोबतचं अफेअर अख्ख्या देशाला कळालं। त्यानंतर मंदाकिनीचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध समोर आले। मंदाकिनीला सिनेमे मिळणं बंद झालं। सगळ्या इंडस्ट्रीने मिळून जणू तिच्यावर बहिष्कारच टाकला। काही वर्तमानपत्रात तर असंही छापून आलं होतं की मंदाकिनीने दाऊदशी लग्न केलंय, त्या दोघांना 2 मुलंही झाली आहेत म्हणून, पण त्यात काही तथ्य नाही आहे असं मंदाकिनीने त्यावेळी माध्यमांना सांगितलं होतं। दाऊदला ही गोष्ट समजल्यावर त्याने बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांना फोन करून मंदाकिनीला चित्रपट मिळवून द्या अशा धमक्या द्यायला
करायला सुरुवात केली होती, पण नामुष्कीच्या भीतीनं कुणीच तिला काम दिलं नाही. दाऊदची रिलेशनशिप मंदाकिनीला अक्षरशः महागात पडली. तिचं ऐन भरात असलेलं फिल्मी करिअर एकाच झटक्यात संपलं. जेव्हा मंदाकिनीला त्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, आम्ही दोघं चांगले मित्र होतो, आमच्यात अफेअर नावाची कोणतीच गोष्ट नव्हती, पण आता लोकांना हे सांगून पटत नाही आहे. पुढे मंदाकिनी 1996 मध्ये तिच्या जोरदार या शेवटच्या चित्रपटात दिसली आणि नंतर ती कुठेतरी अचानक गायब झाली. तिच्याबद्दल असं सांगितलं जातं की दाऊदशी असलेल्या नात्यामुळे तिला जो मनस्ताप झाला तो कमी करण्यासाठी ती बौद्ध आश्रमात राहायला गेली. पुढे तिथंच तिची डॉक्टर कॉग्युटर टी रिनोपोचे ठाकूर यांच्याशी मैत्री झाली आणि नंतर दोघांनी लग्न केलं. त्यानंतर दोघांना 2 मुलंसुद्धा झाली. त्यापैकी एका मुलाचं नाव रबील आणि मुलीचं नाव राबजे असं ठेवण्यात आलं. दरम्यान 2000 साली रब्बीलचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. आता असं बोललं जात आहे की मंदाकिनी बॉलिवूडपासून 4 हात लांब राहून जीवन जगते. ती तिच्या नवऱ्यासोबत मुंबईत तिबेटी हर्बल सेंटर चालवते. त्याशिवाय मंदाकिनी तिबेटी योगा क्लासेससुद्धा घेते. तर अशी होती मंदाकिनीची ही गोष्ट. तिच्या या चढ उतार प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.